प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वागत करत आहे आणि देवाच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांना आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये आमंत्रित करत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. परमेश्वर आपल्या संती आहे, म्हणूनच आज आपण जिवंत आहोत आणि देवाचे जितके उपकार मानावे तितके थोडेच आहेत, कारण की आपले शब्द किंवा आपली भाषा त्याचे उपकार मानण्यासाठी पुरेशी नाही. तरी देखील बोबड्या होटाने आपण त्याची स्तुती केलेली आहे, त्याचे गीत गायलेले आहेत आणि आता आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. तर पुन्हा एक वार मी देवाचे उपकार मानतो की त्याने आपल्याला ह्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी संधी दिलेली आहे. तर आजचं वचन ऐकण्या अगोदर आपण होता येईल तेवढे गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. महान सेनाधीश जिवंत परमेश्वर देवा, तुझं प्रेम अद्भुत आहे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. आभार उपकार मानतो परमेश्वरा की आज या सायंकाळच्या समयी पुन्हा एक वार आम्हाला तू आशीर्वादित केलेला आहेस. परमेश्वरा, तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की तुझी योजना आमच्यासाठी फार मोठी आहे. परमेश्वरा, आम्ही आमच्या ताकदीमध्ये, आमच्या हिमतीमध्ये, आमच्या अनुभवामुळे जिवंत नाही, तर परमेश्वरा तुझ्या कृपेमुळे, तुझ्या वात्सलतेमुळे परमेश्वरा आज आम्हाला हा दिवस आणि आजची सायंकाळ पाहायला मिळालेली आहे. प्रेमळ पिते, आज कळकळीची नागराची विनंती करत आहोत. आम्ही तुझ्या नावामध्ये गीते गायलेली आहेत, तुझ्या नावामध्ये परमेश्वरा तुझं वचन देखील ऐकायचं आहे आणि म्हणून ते वचन जे आहे ते आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याने परमेश्वरा ते वचन अभिषिक्त कर. आम्हा सर्वांवरती पवित्र आत्मा उतरू दे आणि परमेश्वरा ह्या ठिकाणी तुझाच जय जयकार व्हावा, तुझंच नाव उंचावलं जावं, तुझी स्तुती आणि तुझीच भक्ती व्हावी असं होऊ दे. परमेश्वरा, जे सत्य तू आम्हाला शिकवू इच्छितोस ते सत्य स्वीकारण्यासाठी आमच्यामध्ये लीन नम्रपणा आणि परमेश्वरा ज्या गोष्टी आमच्या गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी आम्हाला तू पुरव. पवित्र आत्मा ह्या ठिकाणी उतरू दे परमेश्वरा. पवित्र आत्म्याने फक्त आम्हाला सत्य शिकवू नये तर त्यांना आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं आणि परमेश्वरा निर्णय घेण्यासाठी आज आम्हाला तू सहाय्य मदत कर. प्रेमळ पिता, जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर आणि त्यांना देखील ह्या वचनाचा आस्वाद मिळण्यासाठी सहाय्य मदत कर. परमेश्वरा, आम्हाला तू पवित्र आत्म्याने भर आणि प्रेमळ पिता तुझं सत्य, तुझं प्रेम जे आहे ते आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक वार भरलं जावं, जेणेकरून तेच सत्य, तेच प्रेम परमेश्वर आम्ही इतरांना देऊ आणि तुझ्या नावाचा जय जयकार त्यांच्या देखील आयुष्यामध्ये होईल. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. त्याचे जे वार आहेत त्याची नावं कुठून आले याच्याविषयी आपण शिकत होतो आणि आपण रविवार विषयी शिकलो, सोमवार विषयी शिकलो. रविवार विषयी काय आपण शिकलो? रविवार आठवत असेल तर, रविवार हे नाव कोणी दिलं? रविवार हे नाव कोणी दिलं? जे लोक मूर्तीपूजक आहेत त्यांनी सूर्याची उपासना ते करायचे, त्या कारणामुळे त्यांनी काय दिलेलं आहे ते नाव या आठवड्याच्या पहिल्या दिवसाला दिलेलं आहे. सोमवार विषयी पण आपण शिकलो. या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की सोमवार म्हणजे वार हा शब्द जो आहे हा शब्द सोमला जोडून आलेला आहे. म्हणजे वार ही एक विशिष्ट वेळ असं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बर, आता ह्या ठिकाणी जे नावं आपण पाहत आहोत ही नावं ग्रहानुसार दिलेली नावं आहेत. बर, आज आपण मंगळवारच्याकडे वळणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे देखील जाणार आहोत. आता मंगळ म्हटल्यानंतर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मंगल इज अ कॉन्सेप्ट दॅट यू शुड बिकम फॅमिलियर विथ ॲज इट कोनेट्स ऑस्पिशियसनेस. शुभ म्हणजे मंगळवार हा शब्द शुभ या शब्दातून आलेला आहे. म्हणजे भारतामध्ये मंगळ हा शब्द शुभ या शब्दापासून आलेला आहे. बर, आता ह्या ठिकाणी हिंदू राशी भविष्य किंवा जे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्याप्रमाणे जर पाहिलं तर ह्या ठिकाणी असं मानलं जातं की हा मंगळ किंवा हा दिवस जो आहे हा दिवस चांगल्या कामांचा आहे, जसं की विवाह किंवा एक नवीन
काम सुरू करायचं असेल तर उद्योग वगैरे या सर्व गोष्टीसाठी मंगळ हा दिवस फार चांगला आहे असं मानलं जातं. बर, तर दिस वर्ड इज ऑल्सो द नेम ऑफ प्लॅनेट मार्स. म्हणजे मार्स हा ग्रहाचं नाव जे आहे त्या ग्रहाच्या नावावरून हा मंगळ हा शब्द आलेला आहे. आता आपण भारतामध्ये जे नावं आहेत ते शिकत आहोत बरं का. अमेरिकेमध्ये नावं रविवार, सोमवार, मंगळवार नाहीये, संडे, मंडे, ट्यूजडे असे आहेत. बर, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की चांगली कामं जी आहेत ती ह्या मंगळच्या दिवसाशी निगडीत आहेत. आणि तुम्ही खूप वेळेस ऐकलं पण असेल, काही धर्मामध्ये हा शब्द वापरला जातो की तो दिवस चांगला नाही, हा दिवस मंगळ आहे, या दिवशी आपण कामकाजाला सुरुवात करू. म्हणजे शुभ काम जे आहे ते मंगळ म्हणजे मार्स या ग्रहावरून आलेलं आहे. वेनसडेला बुद्ध असं म्हटलं जातं. तर खूप अशा गोष्टी आहेत ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत विच इज रिलेटेड टू द वर्ड बुद्धी. बुद्धी म्हणजे आपले विचार किंवा आपली विचारसरणी किंवा आपली विचार करण्याची क्षमता, आपली बुद्धिमत्ता याच्याशी निगडीत आहे. प्रेडिक्टेबली मीन्स समवन हु इज वाइज ऑर एनलाइटन्ड. म्हणजे ज्या व्यक्तीला साक्षात्कार झालाय किंवा त्याला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे असा शब्द आहे बुद्ध. अँड इट्स ऑल्सो रिलेटेड टू द वर्ड बुद्ध ॲज इन द बुद्धा. आता बुद्ध याच्याविषयी पण आपण ऐकलेलं आहे. काय ऐकलं तुम्ही बुद्धाविषयी? बुद्धाविषयी ऐकलेलं? काय ऐकलेलं आहे? बर, आणखी काय? त्यांचं चित्र पाहिलं तर ते चित्र काय आहे? म्हणजे ते झाडाखाली बसलेले आहेत. बरोबर का? म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काय झालेलं? एनलायटन म्हणजे थोडक्यात त्याला योग्य शब्द मला मराठीत माहित नाही, साक्षात्कारच म्हणता येईल का? ज्ञान वगैरे त्या सर्व गोष्टींचा बोध त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. ज्ञानार्जन. बर, ठीक आहे. दिस वर्ड इज ऑल्सो रेफर्स टू प्लॅनेट मर्क्युरी. आता आपल्या ग्रहामध्ये जे आपल्या सोलार सिस्टम मध्ये जे ग्रह आहेत त्यातल्या मार्स हे ग्रह जे आहे त्या ग्रहाला नाव किंवा त्या ग्रहाचं नाव मंगळवारला दिलेलं आहे. तर बुधवारला जे नाव मिळालेलं आहे ते कोणत्या ग्रहापासून? मर्क्युरी यापासून आलेलं आहे. तर हे जरा थोड्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला कळेल की हे वार जे आहेत हे कुठून आलेले आहेत आणि हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. बर, आता खूप काही गोष्टी बुधवारच्या निगडीत आहेत. तर आपण पुढे जाऊया, गुरुवारकडे जाऊया. आणि आज आपण नवीन विषयामध्ये पदार्पण नाही करणार, कारण की का एक मुद्दा क्लिअर झाला की त्या मुद्द्यामध्ये थांबूया. आणि जर आपल्याला नवीन मुद्द्यामध्ये जायचं असेल तर आपण तो पुढच्या आठवडी घेऊया. बरं, गुरुवार और लेस कॉमनली बृहस्पतिवार. गुरु रेफर्स टू रिस्पेक्टेड स्पिरिच्युअल गाईड. म्हणजे गुरुवार हा शब्द एका अशा व्यक्तीशी निगडीत आहे ज्याला आपण फार आदर मान सन्मान देतो, जो आपल्याला आध्यात्मिकरित्या मार्गदर्शन करतो किंवा गुरु जे आपला आहे तो मेंटर और टीचर, म्हणजे थोडक्यात तो आपला गुरु आहे. बट इट इज ऑल्सो नेम ऑफ वेदिक सेज बृहस्पतिवार हु प्रोव्हाइड्स मेंटरशिप टू द गॉड्स. म्हणजे ग्रह असा एक आहे जो देवांना मार्गदर्शन करतो. म्हणजे गुरु हा शब्द जो आहे तो कशावरून आलाय? बृहस्पतिवार. म्हणजे एका वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की तो देवी देवतांना काय करतो? मार्गदर्शन करतो, त्यांना ज्ञान पुरवतो किंवा त्यांना मदत करतो. विच इज ऑल्सो द नेम ऑफ प्लॅनेट ज्युपिटर. बरं, आता जो गुरुवार आहे थर्सडे, तो कोणत्या ग्रहापासून त्याचं नाव मिळालेलं आहे? ज्युपिटर. तर पुढच्या आठवडी आपण एक होमवर्क करूया. जे ग्रहांची नावं आहेत इंग्लिशमध्ये ते मराठीमध्ये काय नाव आहे ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या आठवडी मदत कराल का? जर मार्स असेल त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मर्क्युरीला मराठीत काय म्हणतात? कारण की माझं शिक्षण इंग्लिश शाळेमध्ये झालं.
सगळ्यांचंच बहुतेक आपल्या, आणि म्हणून आपल्याला ते माहित नसेल की ते ग्रहाचं नाव काय आहे. ठीक आहे, मराठीमध्ये ते नाव काय आहे आपल्याला माहित नसा. बर, ज्युपिटर. हेन्स द चॉईस बिटवीन द टू नेम्स हिअर, गुरुवार being shorter and easier to say, which is more commonly used. बर, गुरुवार म्हणणं सोपं आहे का बृहस्पतिवार म्हणणं सोपं आहे? गुरुवार. आणखी काय शब्द आहे मराठीमध्ये गुरुवारला? रविवारला एक शब्द आहे वेगळा. कोणता शब्द आहे? कोणत्या रविवाराला आयतवार म्हटलं जातं? रविवार आहे का? आयतवार. आयतवार. गुरुवारला काय म्हणतात? म्हणजे माझ्या माहिती अनुसार, जसं मी लहानाचा मोठं झालो, नाही मराठीमध्ये, मराठी स्पष्ट म्हणजे शुद्ध मराठी नाही तो शब्द, पण त्याला माझ्या ठिकाणी बेस्तरवार असं म्हणायचं. हा, गुरुवारला. हा, तर वेगवेगळी नावं आहेत. तर ते खेडेगाव मधला शब्द आहे, तो एवढा स्पष्ट शुद्ध शब्द नसेल, पण तो शब्द त्या ठिकाणी वापरला जायचा. तो शब्द मला कळाला नव्हता, त्यावेळेस मला बेस्तरवार किंवा आयतवार म्हटल्यानंतर समजत नसे, कारण की ते रविवार सोमवार याची सवय मला होती. बर, आता ह्या ठिकाणी लिहिलंय गुरुवार हा उच्चार करण्यासाठी सोपा आहे, म्हणून ह्या ठिकाणी गुरुवार असा शब्द आलेला आहे. बर, is much more commonly used, but Brihaspativar is often used by traditional Hindus and in formal settings such as wedding invitation and announcement of religious ritual etc. तर बृहस्पतिवार हा शब्द कुठे वापरला जातो? हा शब्द परंपरेनुसार जो हिंदू लोक आहेत, ते पारंपरिक हिंदू लोक जे आहेत, ते लोक हा शब्द कधी वापरतात? ज्यावेळेस विवाहाचं आमंत्रण द्यायचं असेल कोणाला, आमंत्रण का निमंत्रण? आमंत्रण. विवाहाचं आमंत्रण ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस हा शब्द वापरला जातो, किंवा एखादी आध्यात्मिक चालीरूढी ज्या आहेत, आध्यात्मिक चालीरूढी ज्या आहेत, त्यांच्यासाठी हा बृहस्पतिवार शब्द कोण वापरतं? जे लोक पारंपरिक हिंदू आहेत, पारंपरिक ते हिंदू पद्धतीमध्ये जास्त रुढलेले आहेत, ते हा शब्द वापरतात. तर गुरुवार हा जो शब्द आहे हा कुठून आला? थोडक्यात हा शब्द काय दाखवतो की जे मार्गदर्शन करतात, जे शिकवतात, जे गुरु आहेत, त्यांना संबोधित असा हा शब्द आहे. आणि ते लिहिले वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की गुरु म्हणजे जो देवांना मार्गदर्शन करतो, मेंटरशिप म्हणजे मार्गदर्शक, असा तो शब्द आहे. बर, शुक्रवार. The word Shukra is adjective meaning resplendent, but it is also the name of planet Venus. बर, शुक्रवार जो आहे हा शब्द, फ्रायडे जो आहे हा शब्द शुक्रवार हा कुठून आला? व्हीनस ग्रहापासून आला. बुधवारला काय म्हटलेलं आहे? बुद्ध म्हणजे काय? बुद्धी. गुरु म्हणजे काय? गुरु, जो मार्गदर्शक करतो. बर, बुधवार हा शब्द कुठून आला? कोणत्या ग्रहापासून? आणि मंगळवार? मार्स. बरोबर, मंगळवार मार्स, बुधवार मर्क्युरी, गुरुवार ज्युपिटर. आता आणखीन जरा पाठीमागे जाऊया. सॉरी, शुक्रवार विषयी शिकवत आहोत. तर ह्या ठिकाणी आहे की इट इज ऑल्सो द नेम ऑफ द प्लॅनेट व्हीनस, म्हणजे फ्रायडे म्हणजे शुक्रवार जो आहे तो व्हीनस या ग्रहापासून त्याचं नाव आलेलं आहे. अ टीचर ऑफ डायटियास, अ क्लॅन ऑफ डिवाइन बीइंग. Do not confuse this word with Arabic descendant शुक्र, which means gratitude. तर ह्या ठिकाणी असं लिहिलंय की शुक्र म्हणजे काही अरेबिक भाषेमध्ये शुक्रिया अदा करते हैं, शुक्रगुजार है, म्हणजे तो काय शब्द आहे?
धन्यवाद म्हणण्यासारखं, थँक्यू म्हणण्यासारखा शब्द आहे. पण या ठिकाणी काय लिहिलंय, हिंदू ग्रंथानुसार हा शब्द जो आहे हा कुठून घेतलेला आहे, व्हीनस या ग्रहापासून घेण्यात आलेला आहे. आता ह्या ठिकाणी एक हिंदी मध्ये ते वाक्य वाचूया. शुक्रवार अमेरिकन लोगों का पसंदीदा दिन है, लेकिन इंडिया में इसका कोई खास मतलब नहीं है. आमतौर पर शनि को भी लोग को स्कूल या दफ्तर जाना पड़ता है. तर असं इथं म्हणण्यात आलेलं आहे की अमेरिकेमध्ये शुक्रवार जो आहे तो त्यांचा आवडता दिवस आहे. म्हणजे त्याचं काय खास वैशिष्ट्य असं काही नाहीये, पण शनिवारच्या दिवशी पण काय करतात लोक, कामाला जातात किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जात असतात. बरं, आता शनिवार याच्याकडे जाऊया, 7व्या दिवसाकडे जाऊया. आपण रविवार पासून सुरुवात केली. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आता शनिवार. शनी रेफर्स टू प्लॅनेट सॅटर्न. आता शनिवार जो आहे तो वार, त्या नावाचं नाव जे आहे ते सॅटर्न या ग्रहापासून आलेलं आहे. शनिग्रह म्हणतात. बर, ठीक आहे. तर शनी ग्रहापासून ते नाव आलेलं आहे. which is considered the least auspicious of the planets, and thus many people are discouraged from taking part in the momentous activities on Saturday lest they incur bad luck or great misfortune. ऐकलं का तुम्ही, शनी फिरलेला आहे. हा म्हणजे थोडक्यात तो 7वा दिवस जो आहे तो लोक म्हणतात की त्या दिवशी काही चांगलं काही नाहीये, तो चांगला दिवस नाहीये, आणि त्या दिवशी काय जर काम केलं तर आपल्याला त्यामध्ये लाभ होईल असं ते म्हणतात की होईल असं काही नाही. म्हणून तो दिवस सर्वात लिस्ट ऑस्पिशियस म्हणजे सर्वात कमी दर्जाचा असा लेखला जातो. शनी न करत्याचा. हा म्हणजे थोडक्यात काय, त्या दिवशी लोक काय करत नाहीत, म्हणजे काय कामकाजामध्ये हात वगैरे टाकत नाहीत, कारण की त्यांना वाटते की तो काय आहे, एक शापित असा दिवस आहे. मला पण तोच शब्द आठवला होता की शापित असा दिवस आहे, त्या दिवशी काही करणं चुकीचं, काही करणं बरोबर नाही. शनि को अपने गाव मत जाओ, कहीं रास्ते में बुरी किस्मत न हो जाए. म्हणजे थोडक्यात काय, शनिवारच्या दिवशी काय करायचं नाही, कुठं जायचं नाही, नाहीतर काय होईल, तुमचे जे नशीब आहे, तर नशिबावरती देवाचं वचन अवलंबून नाही आहे, पण तिथं लिहिले की नशीब तुमचं काय होईल, नशीब तुमचं चांगलं असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी अपघात होईल किंवा काहीतरी वाईट घटना घडेल. म्हणून शनी जो आहे हा चांगला दिवस मानला जात नाही. पण आतापर्यंत आपण काय शिकलो, सर्वात आशीर्वादित, सर्वात आरामदायक, सर्वात पवित्र दिवस जर 7 पैकी कोणता असेल तर तो 7वा दिवस शाबात आहे. बर, एक प्रश्न विचारतो, विचारपूर्वक उत्तर द्या. आपण शाबात पाळतो का शनिवार पाळतो? फरक काय दोन्हीमध्ये? काही लोक शाबात पाळतात का काही लोक शनिवार पाळतात? नाही, बरोबर, तुमचं बरोबर. पण मी हे म्हणतोय की मी काही लोक असे पाहिलेले आहेत की ते शनिवार पाळतात, शाबात पाळत नाहीत. म्हणजे काय, ते सुट्टी पाळतात, तो दिवस पवित्र पाळत नाहीत. they have a holiday, they don't keep the day holy. It's not a holy day, it's a holiday. हॉलिडे म्हणजे सुट्टीचा दिवस, होलिडे म्हणजे पवित्र दिवस. तर काय फरक आहे दोन्हीमध्ये, शनिवार पाळण्यामध्ये आणि शाबात पाळण्यामध्ये फरक आहे का दोन्ही एकच आहे? नाही, ज्या लोकांना माहित आहे त्यांचं बोला, त्यांचं काय फरक आहे दोन्हीमध्ये, का दोन्ही एकच? नाही, शनिवारचं नाही, 7वा दिवस शनिवार आहे,
तोच दिवस शाबात आहे, बरोबर का? मग आपण शाबात पाळतो त्या दिवशी का त्या दिवशी शनिवार पाळतो? त्याच्यामध्ये फरक आहे का? शाबात पाळण्यामध्ये आणि शनिवार पाळण्यामध्ये फरक आहे का? का दोन्ही एकच आहे? हा बर हा 6 वाजेपर्यंत नाही म्हणजे सूर्यास्तपर्यंत सूर्यास्त. बर आता बर शाबात पाळतो म्हणजे नेमकं काय करतो? मंदिरात जातो. बरं आणखी काय? आदल्या दिवशी तयारीचा दिवस आहे त्या दिवशी तयारीची तयारी करतो. आणखी काय करतो आपण? शाबात दिवस आपण कसा पाळतो? बरं म्हणजे काय पवित्रपणे पाळतो म्हणजे कसा पवित्र? आध्यात्मिक राहणं. मग ते गोष्टी बाकीच्या दिवशी आपण करत नाही का? नाही पण असं काय वेगळं त्या दिवशी करतो जे आपण बाकीच्या दिवशी करत नाही? बरं कामकाज करत. हा म्हणजे थोडक्यात काय आपण त्या दिवशी जे आपल्या उपजीविकेच्या उदरनिर्वाहाचं जे काम आहे ते आपण त्या दिवशी करत नाही, बरोबर? म्हणजे बाकीच्या दिवशी करतो ते त्या दिवशी करत नाही, म्हणून तसा शाबात पाळला जातो. आणखी काय? मंदिरामध्ये जातो किंवा त्या दिवशी मंदिरामध्ये बाकीच्या पण दिवशी लोक जाऊ शकतात किंवा जातात. आणखी त्या दिवशी बरं ठीक आहे त्या दिवशी जास्त वेळ आपण आध्यात्मिक वेळ जे आहे ते देवासंती देतो. बाकीच्या दिवशी कमी देत असेल, सकाळी 1 तास किंवा अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास वगैरे, पण ह्या दिवशी पूर्ण दिवस. बरं आणखी काय? आणखी शाबात आपण कसा पाळतो? हा बरोबर. म्हणजे आणखी काय की जे देवासंती नातं आहे आपलं ते नातं आणखी त्या दिवशी दृढ करतो, बरोबर का? म्हणजे थोडक्यात काय आठवडाभर देवानं जो आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद घेऊन आपण देवाची स्तुती किंवा देवाचे उपकार मानण्यासाठी 7व्या दिवशी त्याच्या भवनामध्ये जात असतो. फक्त त्याला उपकार फक्त मानायचे नाही तर आठवडाभर आपण आपल्या बाकीच्या लोकांसाठी भेटलेलं नसतो, जे विश्वासू असतात त्यांना भेटण्याची त्यावेळेस ती संधी असते. एकत्र येऊन एका ठिकाणी ज्या देवानं एक ठिकाण निवडलेलं आहे, देवाचं मंदिर निवडलेलं आहे, त्या ठिकाणी येऊन आपण काय करतो? देवाची उपासना करतो. बर हे झालं शाबात पाळणे. थोडक्यात भरपूर गोष्टी आहेत पण थोडक्यात ह्या गोष्टी. शनिवार पाळणे म्हणजे काय? आता नाही ते सुट्टीच दिवसाकडे आपण नंतर येऊ. शाबात आणि शनिवार याच्याकडे बघूया. होलीडे आणि हॉलिडे त्याच्याकडे आपण नंतर येऊ. हा फक्त शनिवार आणि शाबात. मी शनिवार पाळतो म्हटल्यानंतर तुम्हाला काय कळालं याच्यातून? हा चर्चला फक्त जात असतील पण त्यांचं अंतकरण येशू ख्रिस्ताकडे नसेल तर ते शाबात पाळत नाहीत, शनिवार पाळत. कळलं का? फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या पण आपण जास्त विचार करत नाही याच्यावरती. देवासंगती नातं जर व्यवस्थित नसेल, आठवडाभर देवानं खूप उपकार केलेत आपल्यावरती तरी देखील आपण परोपकारी म्हणजे थोडक्यात काय देवाला ग्रेटफुल, मराठीमध्ये शब्द काय ग्रेटफुलला? परोपकारी. देवाचे उपकार मानण्यासाठी जर आपल्याला वाटत नसेल तर आपण शनिवार पाळत आहोत, शाबात पाळत नाही. तो दिवस जर आपण पवित्र पाळत नसेल जसं देवाच्या वचनामध्ये आहे त्या दिवशी पवित्र राहणे किंवा त्या दिवशी पवित्र गोष्टी किंवा त्या दिवशी देवाच्या वचनाशी निगडीत आध्यात्मिक गोष्टीशी निगडीत जर काम आपण करत नसेल तर आपण शनिवार पाळत आहोत, शाबात पाळत नाही. तुम्हाला खूप लोक असे दिसतील जे म्हणतात की बाबा आम्ही शाबात पाळतो पण ते ऍक्च्युली खऱ्या अर्थाने शाबात न पाळता शनिवार पाळत आहेत. त्यांना शाबात पाळायला आपण म्हणजे देवाचं वचन त्यांना सांगितलं पाहिजे. बर होलीडे का हॉलिडे? होलीडे म्हणजे काय आणि हॉलिडे म्हणजे काय? पवित्र दिवस. बर हा हा म्हणजे काय काय बर आता कोणी जर म्हटलं की तो
होली डे म्हणजे पवित्र दिवस आहे, तर तो त्या दिवशी काय करेल? होली पवित्र काय करेल तो त्या दिवशी? बर बर ठीक आहे, म्हणजे आध्यात्मिक गोष्टी ज्या आपण शिकलो त्या. हॉलिडे म्हणजे सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर तो काय करेल? बर उशिरा उठेल. बर आणखी काय? शनिवारचा दिवस आहे बरं का. हा आणखी काय? हा आणखी काय? बर काय करेल? चांगलं तयार. मग आपण नाही, शाबात पाळताना देखील चांगलं तयार होतो आपण. हॉलिडे होलिडे म्हणजे पवित्र दिवसामध्ये पण चांगले कपडे घालतो. मग ह्याच्यात बदल काय? फरक काय? फरक पाहिजे. बर आता ते झालं जे लोकांना शाबात माहित नाही. ज्यांना शाबात माहित आहे ते हॉलिडे कसा पाळतात? हॉलिडे म्हणजे सुट्टीचा दिवस म्हणून कसा पाळतात? बर म्हणजे काय? म्हणजे सकाळी उशिरा उठणे. बर आणखी काय? कंटाळा. बर आणखी काय? हा कधी जायचं? 12 वाजता जायचं. हा झालं का? बरोबर का? हा हा मग डिवाइन सर्व्हिस म्हणजे मराठीत काय म्हणतात डिवाइन सर्व्हिसला? उपासनेची प्रार्थना. हाँ त्याच्यानंतर दुपारी जाऊन साबत के दिन भी खा सकते हैं अच्छा खाना. अच्छा खाना खाने में कौन सी गलती है? एंजॉयमेंट वाला खाना अलग होता है और जो नॉर्मल पवित्र दिन के जो खाना उसमें एंजॉयमेंट नहीं है, स्पिरिचुअल एंजॉयमेंट नहीं. आप कौन से एंजॉयमेंट की बात कर रहे हैं? बर हा 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 बर ठीक आहे, कळालं का? मग ते काय करत आहेत? होलिडे नाही आहे तो हॉलिडे. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला फरक कळला पाहिजे की आपण शाबात पाळतो का शनिवार पाळतो? आपण होलिडे पाळतो का हॉलिडे पाळतो हा बघितला पाहिजे. मग काही लोक मी असं ऐकलं बरं का, कुठल्या तरी देशामध्ये मी असं ऐकलं की काही लोक 7वा दिवस आहे तो पवित्र आहे, पवित्र पाळला पाहिजे, पण त्या दिवशी सकाळी उठून ते खेळायला गेले. कुठल्या तरी देशामध्ये मला आठवतं, कुठली तरी सांगत होतं, परदेशामध्ये कुठं ती गोष्ट घडलेली आहे. आणि मग ते थकून भागून येतात. मग त्यांना वाटतं की अरे आता मग मंदिरात कसं जायचं? मग ते मंदिरात तेवढ्या पुरतं जायचं जेवढ्या पुरतं लोकांना दिसेल की बाबा आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर त्याला हॉलिडे म्हणतात, त्याला होलिडे म्हणत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला फार जवळून पाहायला पाहिजेत, आपण त्या ओळखल्या पाहिजेत. आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी सॅटरडे पाळतो म्हणजे शनिवार पाळतो का शाबात. बर आता ह्याच्यानंतर आपण काही वचनांकडे जाऊया जे रविवारशी निगडित आहेत. जे काय आहेत? रविवारशी निगडित आहेत. मला आठवतं मी तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं. एक होमवर्क दिलं होतं आणि त्या होमवर्क मध्ये मी विचारलं होतं की आपण काय करायचंय, आठवड्याच्या पहिल्या दिवशी निगडित जे वचन आहेत ते आपल्याला अभ्यास करायचे आहेत. कारण की का सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत. बर कोणतं वचन तुम्हाला सापडलं जे आठवड्याच्या पहिल्या दिवसाशी निगडित आहे? त्या ठिकाणी आठवड्याचा पहिला दिवस असा शब्द आला पाहिजे. होमवर्क आठवतं का? बरं ठीक आहे, सांगा. एक वचन मी सांगतो तोपर्यंत आपण पुढे जाऊया. कृपा करून आपण मत्तयचा 28वा अध्याय आणि पहिलं वचन मत्तय 28:1 हे उघडूया.
कारण की जसं आपण 7व्या दिवसाविषयी शिकलो तसं आपण काय केलं पाहिजे, न्याय केला पाहिजे आठवड्याच्या पहिल्या दिवसासंती देखील. आपण फक्त एकच दिवस अभ्यास करून चालणार नाही. आठवड्याचा पहिला दिवस जो आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास करूया. बरं, पहिलं वचन. बर, ह्या ठिकाणी लिहिले की आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे शाबात संपल्यानंतर. शाबात कधी संपतो? न चुकता उत्तर द्या. शाबात कधी संपतो? वेळ कधी आहे शाबात संपण्याची वेळ? कधी? नाही नाही, शाबात कधी संपतो? संध्याकाळी. म्हणजे थोडक्यात काय की 7व्या दिवसाच्या संध्याकाळी, बरोबर. म्हणजे कारण की संध्याकाळ म्हटल्यानंतर कोणती? पहिली संध्याकाळ, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. बर, 7व्या दिवसाचा ज्या वेळेस सायंकाळ होते 7व्या दिवसाची, त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतं की मेरी मॅग्दलेन दुसरी बाकीच्या स्त्रिया काय झालेल्या आहेत? आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. परत एकदा वाचा कृपा करून पहिलं वचन परत एकदा. हा, शाबातानंतर आठवड्याचा पहिला दिवस. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय कळतं? शाबातानंतर आठवड्याचा पहिला दिवस येतो, शाबाताच्या अगोदर नाही, किंवा शाबात हा आठवड्याचा पहिला दिवस नाही. का बोलेल कळालं? शाबाताच्या नंतर आठवड्याचा पहिला दिवस येतो. मुद्दा नंबर 2, शाबात हा आठवड्याचा पहिला दिवस नाही. कळालं का? म्हणून याच्यावरूनच आपल्याला कळतं की शाबात दिवस आणि आठवड्याचा पहिला दिवस वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परत एकदा वाचा कृपा करून. सॉरी. शाबातानंतर हा आठवड्याचा पहिला दिवस हा उजळतात हा मग्दलिया मरिया व दुसरी मरिया या कबर पाळण्यात आल्या. बरोबर का? शाबात कधी आहे देवाच्या वचनानुसार? कोणता दिवस? नाही नाही, वचनामध्ये काय लिहिलंय शब्द? शाबात दिवस. कोणता दिवस आहे तो? नाही नाही, शाबात कोणता दिवस आहे? कोणता दिवस? 7वा दिवस, बरोबर का? मग 7व्या दिवसानंतर पहिला दिवस आहे, बरोबर का? म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय कळतं? मूळ मुद्दा की 7वा दिवस शाबात आहे आणि त्याच्यानंतर आठवड्याचा पहिला दिवस तो आजच्या कॅलेंडरनुसार रविवार आहे. बर, ठीक आहे. ते एक वचन झालं. आणखीन एक. बर, त्या ठिकाणी काय लिहिले का की बाबा तो दिवस पवित्र आहे, विसाव्याचा आहे किंवा आशीर्वादित आहे? काय वाचायला मिळतं तिथं? 3 शब्द. विसाव्याचा दिवस, आशीर्वादित दिवस, पवित्र दिवस, किंवा त्या दिवसाचं वैशिष्ट्य. का त्या ठिकाणी असं काय लिहिलंय का की तो दिवस पाळला पाहिजे? वाचून सांगा. आपल्या समोर बायबल आहे. हा, सर्वांनी बायबल उघडून वाचून सांगा मला की तो दिवस देवाने पाळायला सांगितलेला आहे का? बर, दिवस पाळणे म्हणजे काय हो? पाळणे म्हणजे काय? हा, बर, बंधू म्हणतात की आठवण ठेवायची. बर, आणखी काय? पाळणे म्हणजे काय? अनुकरण करणे. बर, आणखी काय? पाळणे म्हणजे काय? जर तुम्ही म्हणता की हा मी उपास धरतो, उपास पाळतो, शब्द वापरतात वेगवेगळे, म्हणजे नेमकं काय करता? हा, म्हणजे थोडक्यात काय? ज्या गोष्टी त्या दिवशी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करता, त्याला म्हणायचं पाळणे. जर त्या गोष्टी देवाच्या वचनानुसार तुम्ही करत नाही तर तो दिवस तुम्ही पाळत नाही. बर, ठीक आहे. कुठे शब्द आहे का या ठिकाणी? विसावा, आशीर्वादित आणि पवित्र नाही. बरं, आणखीन एक वचन घेऊया. लूक याचा 24वा अध्याय आणि पहिलं वचन. आपण काय पाहत आहोत? आठवड्याच्या पहिल्या दिवसाशी निगडीत असे वचन आपण पाहत आहोत आणि त्याच्याद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की तो दिवस जो आहे तो देवाने कशासाठी दिलेला आहे किंवा तो पाळायचा आहे का नाही याच्याविषयी आपण शिकूया. लूक याचा 24वा अध्याय पहिलं वचन. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा मोठ्या पहाटे आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. बर, आता कृपा करून लूक 23वा अध्याय शेवटचं वचन वाचा. शेवटची 2 वचनं वाचा. लूक 23 शेवटची 2 वचन. गालिलाहून हा त्यांच्या बरोबर हा आलेल्या स्त्रियांनी त्यांच्या मागून येऊन ती कबर पाहिली. बर, व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. बर,
मग त्यांनी परत जाऊन सुगंधित द्रव्ये व सुवासिक तेल तयार केली. शाब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. बर, कळालं का? आता ह्या ठिकाणी शुक्रवार याच्याविषयी पण लिहिलेलं आहे, शनिवार याच्याविषयी पण लिहिलंय आणि रविवार याच्याविषयी पण लिहिलंय. जरी शब्द शुक्रवार, शनिवार, रविवार वापरला नसला तरी देखील तयारीचा दिवस आहे, त्या दिवशी त्यांनी द्रव्य तयार केले. 7व्या दिवशी त्यांनी द्रव्यासंती काही पुढं काय वाटचाल केली नाही, त्या दिवशी त्यांनी विसावा घेतला. आता आठवतं का? हेच वचन आपण 2-3 आठवड्यापूर्वी शिकलो आणि म्हणालो काय काय म्हणालो की येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देत ज्यावेळेस त्यानं दिला त्याच्या लगेचच लोकांनी शाबात पाळलेला आहे असं आपण पाहिलेलं आहे. लगेच तिथं 1 महिन्याचा अंतर आहे. मग कोणाला तर वाटलं अरे नाही, येशू ख्रिस्ताने शाबात पाळायला सांगितले किंवा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती शाबात बंद केलं नाही, चला पाळूया. नाही, लगेच. म्हणजे ते सातत्यानं शाबात पाळत आलेले. कळालं का? आणि बर, मग आता लूक 24:1 वाचा. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे आपण तयार केलेली सुगंधित द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून दोन लोटलेले आहे असे त्यांना आढळले. बर, पुढे. त्यात गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असं झाले की त्या दिवशी त्यांनी भाग पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. म्हणजे थोडक्यात काय, ते जर आपण अभ्यास केला पुढे तर कळेल की येशू ख्रिस्त त्या दिवशी पुनरुत्थान पावलेला आहे. पण त्या ठिकाणी तो दिवस पाळला पाहिजे असं काय लिहिलेलं आहे का? म्हणजे जे आहे ते आपण स्पष्ट शिकायचं, महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत. कारण की तुम्ही 7व्या दिवशी विषयी जर एवढं सांगत आहात तर पहिल्या दिवसाविषयी पण सांगा ना. न्याय केला पाहिजे प्रत्येक दिवसासाठी, फक्त एका दिवसाविषयी सांगून चालत नाही. म्हणून आपण दोन्ही दिवसाविषयी शिकत आहोत. बर, मार्क याचा 16वा अध्याय आणि पहिलं वचन आणि दुसरं वचन वाचूया. शाबात दिल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतले. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समय त्या कबरेजवळ आले. सूर्योदयाच्या समय ते काय झाले, कबरेजवळ आलेले. बरं, त्या ठिकाणी म्हणजे परत आपण तेच पाहत आहोत की काही स्त्रिया कबरेजवळ कधी पोहोचतायत? शाबात संपल्यानंतर. काय घेऊन पोहोचत आहेत? सुगंधित द्रव्य घेऊन. ते सुगंधित द्रव्य त्याने कधी तयार केले? बरोबर का? म्हणजे तयारीच्या दिवसाच्या वेळेस त्यांनी ते सुगंध द्रव्य तयार केले. पण त्यांनी ते सुगंध द्रव्य शुक्रवारी नाही किंवा तयारीच्या दिवशी नाही, 7व्या दिवशी नाही, तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी लावण्यासाठी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. बर, काय वाचलं का आपण त्या ठिकाणी? विसाव्याचा दिवस, पवित्र दिवस, आशीर्वादित दिवस किंवा तो दिवस पाळला पाहिजे असं नक्की का? संपलं. काय झालं ते? नंतर साबत गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधित द्रव्य विकत घेतले. बर, ठीक आहे. एका ठिकाणी विकत घेतले असा शब्द वापरला, एका ठिकाणी काय लिहिले? बनवून ठेवले. तर काही गोष्टी अशा असतील की त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत, काही गोष्टी अशा आहेत की त्यांनी काय घेतलेले आहेत? विकत घेतलेले आहेत. बरं का? तर त्या ठिकाणी असं होऊ शकत नाही की देव एका ठिकाणी एक म्हणतो दुसऱ्या ठिकाणी उलट म्हणतो, असं नाही. असं आहे की काय काय गोष्टी. पाठीमागची वचनं वाचूया. लूक याचा 23वा अध्याय शेवटची 2 वचनं वाचूया. लूक याचा 23वा अध्याय शेवटची 2 वचनं वाचूया. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळले. मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी गोड लोटून बसवले. बर, पुढे. त्याला पोटी ठेवले जो मगदलिया मरिया व याकूबची आई मरिया या लक्ष पुढे पाहत होता. लूक 23 शेवटची 2 वचनं. लूक 23 शेवटची 2 वचनं. शेवटची 2 वचनं. गालिलाहून त्याच्या बरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे
पाहिजे. बर मग त्यांनी परत जाऊन सुगंधित द्रव्ये हम्म व सुवासिक तेले तयार केली. बर म्हणजे काय काय ठिकाणी असं लिहिलंय की काय काय गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत, काय काय गोष्टी त्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घेतले विकत घेतलेल्या आहेत. तर दोन्हीही बरोबर, चुकीचं काय नाही, कारण की असं नाही होऊ शकत की त्यांनी एक ठिकाणी विकतच नाही घेतले, एका ठिकाणी विकतच घेतलं, असं नाही. काही ठिकाणी काही गोष्टी त्यांनी विकत घेतल्या, काही गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. किंवा असंही असेल की ज्या गोष्टी त्यांना तयार करायचं वाटल्या किंवा त्यांना तयार करता आल्या त्या केल्या, पण ज्या गोष्टी त्यांना तयार करता आल्या नाहीत त्यांनी त्या विकत घेतलेल्या आहेत. बर, मार्क याचा 16वा अध्याय आणि पहिलं दुसरं वचन वाचा परत. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी हम्म भल्या पहाटेस हम्म सूर्योदयाच्या समयी हम्म त्या कबरेजवळ आला. हम्म बर, 9वं वचन. नऊ. 8 आणि 9, 8 आणि 9. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व उष्णीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मरिया हिला दर्शन दिले. देवाचं वचन म्हणतं की आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्यानं काय केलं, मरी मगदलिनीला दर्शन दिलं, स्त्रीला दर्शन दिलं. बर, स्त्रीला दर्शन दिल्यानंतर काय केलं, सांगितलं का की हा दिवस पवित्र पाळा? काय आहे का तिथं वचनामध्ये पूर्ण अध्याय वाचाय का थोडं पुढे? बर, तुम्ही असं करा, तुम्ही एक वचन वाचा, त्याच्यानंतर तुम्ही पुढचं वचन वाचा, त्याच्यानंतर पुढचं वचन तुम्ही, आणि त्याच्यानंतर पुढचं वचन तुम्ही. मार्क याचा 16वा अध्याय 9वं वचन परत एकदा वाचा दादा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदलिनी मरिया हिला दर्शन दिले. तिच्यामधून त्याने 7 भूते काढली. बर, तिने जाऊन हे वर्तमान त्याच्या बरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत वरडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. बर, पुढे. यानंतर त्यांच्यापैकी 2 जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. बर, पुढे वाचा. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले, तरी त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही. म्हणजे थोडक्यात काय, ह्या ठिकाणी तो दिवस पाळण्याविषयी काही लिहिलेलं नाही. बरोबर का? ठीक आहे, आपण वचन वाचत आहोत कारण की का ते सगळं स्पष्ट झालं पाहिजे. बर, आणखीन एक वचन पाहूया, पहिल्या दिवसाच्या निगडीत आहे. योहान याचा 20वा अध्याय आणि पहिलं वचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मगदलिनी कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धूळ काढली आहे असे तिने पाहिले. 20:1 दुसरं वचन वाचा. योहान 20. म्हणजे थोडक्यात काय, ह्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी होत आहेत, पण त्या दिवसाचं महत्व म्हणजे एवढंच की येशू ख्रिस्त त्या दिवशी पुनरुत्थान पावला. पण येशू ख्रिस्त स्वतः कधीच म्हणाला नाही की हा पुनरुत्थानाचा दिवस तुम्ही पाळला पाहिजे. बरोबर का? ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताने सांगितल्यात पाळण्यासाठी त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. बरं, आता शाबाता व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी येशू ख्रिस्तानं पाळायला सांगितलेल्या आहेत? प्रभुभोजन, बरोबर का? कोणतं वचन सांगाल? प्रभुभोजन ही विधी जी आहे पार पाडण्यासाठी येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, याच्यासाठी कोणतं वचन सांगा? कोणतं म्हटलं? कोणता अध्याय, कोणतं वचन? ज्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे किंवा बऱ्यापैकी कळलं पाहिजे की येशू ख्रिस्त म्हटला की ही विधी पाळा. कारण की पाळण्याविषयी आपण बोलत आहोत, ते अनुकरण करण्याविषयी बोलत आहोत. ज्या गोष्टी अनुकरण करायला सांगितल्या नाहीत त्या गोष्टीचं अनुकरण करणं चुकीचं आहे, पण ज्या गोष्टी अनुकरण करायला सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करणं योग्य आणि ते केलं पाहिजे. बरं, लूक 22 किती?
बर, मत्तई 26 आणि 28, 26, 27, 28 वाचूया. मत्तई याचा 26वा अध्याय 26, 27, 28 कृपा करून वाचा कोणतरी. मत्तई मत्ते 26वा अध्याय आणि 27-28 वचन. हम्म, मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली हम्म, आणि शिष्यास देऊन म्हटले, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्यांनी त्याला घेऊन उपकारस्तुती करून ते त्यास दिले व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नवा कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा करण्यासाठी पुष्कळांकरिता उपयोग आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पेईन. तेथून पुढे द्राक्षाचा हा उपयोग पिणार नाही. नाही, पण तिथं असं कुठं लिहिलंय की हे विधी पार पाडली पाहिजे? माझ्या स्मरणार्थ हे करा. हा, कुठे आहे ते? तोच शब्द मला पाहिजे, माझ्या स्मरणार्थ हे करा. पहिले करंथीकरास पत्र 11वा अध्याय 23 पासून पुढे किंवा 24 पासून पुढे वाचूया. पहिले करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय. बर वाचूया, मग आपण पुढचं बोलू. 11वा अध्याय 23 पासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले, बर, पाऊल म्हणत आहे की जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की हा ज्या रात्री प्रभू येशूला बोलून देण्यात आले त्या रात्री तुम्ही भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. माझ्या स्मरणार्थ हे करा. बर, तेवढंच का? बरं, आणखी काय पुढे? मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता, म्हणजे थोडक्यात काय, फक्त त्या लोकांसाठीच नाही तर त्याच्यानंतरच्या लोकांना, जितक्यांदा ते लोक तसे करतील त्यावेळेस काय होईल? माझ्या स्मरणार्थ हे करा. बरोबर का? म्हणजे थोडक्यात काय की ह्या ठिकाणी आपल्याला देवाच्या वचनामध्ये असं पाहायला मिळतं की ज्या गोष्टी किंवा ज्या विधी आपल्याला पाळायच्या आहेत त्या विधी देवानं सांगितल्या पाहिजे की ह्या पाळा, मग आपण त्या गोष्टी काय करू शकतो? पाळू शकतो. आज आपण कोकरू कापून ते रक्त जे आहे ते दाराच्या चौकटीवरती लावतो का? का नाही लावत? बरोबर, म्हणजे काय? बरोबर आहे. म्हणजे जे कोकरू जुन्या करारामध्ये वधलं जायचं आणि त्याचं रक्त कपाळपट्टीवरती दाराच्या लावलं जायचं, ते कोकरू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त एकदा वधस्तंभावरती मरण पावला की ते कोकरू परत वधायची आपल्याला गरज नाही, कारण की ते कोकरू कोणाला दर्शवायचं? ख्रिस्ताला. म्हणजे एकदा ख्रिस्त आला की त्याच्यानंतर ती बळी जे आहे किंवा ते कोकरू जे वधण्याची क्रिया जे आहे ते करायची आपल्याला गरज नाही, कारण की येशू ख्रिस्तानं स्वतः सांगितलेलं आहे की काय आहे तोच तो कोकरा आहे. योहान देखील म्हणतो की तोच तो काय आहे? कोकरा आहे. जगाचं पाप हरण करणारा तोच देवाचा कोकरा आहे. म्हटल्यानंतर ती विधी पार पाडायची गरज नाही, पण प्रभू भोजन पार पाडायचं सांगितलेलं आहे. बरोबर का? तसंच 7व्या दिवसाविषयी पण लिहिलेलं आहे की तो दिवस काय करायचा आहे? स्मरणात, म्हणजे आठवण ठेवून तो पवित्र पाळायचा आहे. तसं बाकीच्या दिवसांविषयी लिहिलेलं नाही. बर, आणखीन पुढे थोडी वचनं पाहूयात आणि मग जाऊया पुढे. आपण रोमकारसपत्राचा 6वा अध्याय, रोमकारसपत्राचा 6वा अध्याय, कारण की लोक हे वचन तुम्हाला सांगतील बरं का, हे वचनाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आठवड्याच्या पहिल्या दिवसाची वचनं पण दिलेली आहेत, त्या ठिकाणी चुकी होता कामा नये. रोमकारसपत्र 6वा अध्याय 3, 4, 5. तर आता आपण काय म्हणालो? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला.
याविषयी तुम्ही आजान आहात का? बर. 6वा अध्याय 3, 4, 5. किंवा आपण जितक्यांनी हा. ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला हा. तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. बर. जितक्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांनी ख्रिस्तामध्ये त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा म्हणजे काय? आपण त्या पाण्याच्या कबरीमध्ये जातो. येशू ख्रिस्त कबरीत गेला का? बरोबर. मरण पावला म्हणजे तो कबरीत गेला. बरं, ठीक आहे, पुढे. याविषयी तुम्ही आजान आहात काय? बर. बरोबर. हम्म. आपण त्या मरणातील बाप्तिस्मे हम्म. त्याच्याबरोबर पुरले गेलो. पुरले गेलो म्हणजे येशू ख्रिस्त जसा तो त्या कबरेमध्ये पुरला गेला तसंच आपण पाण्याच्या कबरेमध्ये पुरले जातो. इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं? बरं, ठीक आहे, पुढे. यासाठी की हा. ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला. येशू ख्रिस्त जसा उठला किंवा तो मरणातून ज्यावेळेस पुनरुत्थान तो पावला, कधी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी. बर. तसंच काय? गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे हा. आपणही हम्म. नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. बर. ज्या लोकांना येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी जास्त म्हणायचं आहे, बोलायचं आहे, आपणही बोलत आहोत, पण देवाचं वचन म्हणतं की पुनरुत्थानाची खरी किंमत कशी कळायची, कशी ओळखायची, किंवा पुनरुत्थानाचं महत्व कसं जाणून घ्यायचं. जसा येशू ख्रिस्त पुनरुत्थान पावला तसं आपण नवीन आयुष्यामध्ये आलं पाहिजे. परत एकदा वचन वाचा, महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. नाही, शेवटचं वचन. तर मग हा. आपण त्या मरणातील बाप्तिस्मेने हा. त्याच्याबरोबर पुरले गेलो. पुरले गेलो. बर. हा. यासाठी की हम्म. ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने हम्म. मेलेल्यातून उठला मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे हा. आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जर एखाद्या व्यक्तीनं म्हणायचं की बाबा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला मी खरंच महत्व देणार आहे, तर खरं महत्व फक्त म्हणजे रविवारी उपासना ठेवून किंवा रविवार तो दिवस पाळून होत नाही. तो रविवार तो दिवस पवित्र पाळून होत नाही, कारण की देवानं तो दिवस पवित्र ठरवलेला नाही. तर खऱ्या अर्थानं जर पुनरुत्थानाचा आपल्याला अनुभव घ्यायचा तर नवीन आयुष्यामध्ये आपण पदार्पण केलं पाहिजे. म्हणजे आपलं जुनं आयुष्य मरण पावलं पाहिजे आणि आपण त्या नवीन आयुष्यामध्ये उठलो पाहिजे. मग येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी महत्व. नवा जन्म. थोडक्यात काय, ख्रिस्तामध्ये नवा जन्म झाला पाहिजे. म्हणून म्हटलं की आठवड्याचा पहिला दिवस जरी आपण पवित्र म्हणून पाळला की बाबा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालंय म्हणून आपण जरी पाळला, तर खऱ्या अर्थानं आपण तो पुनरुत्थानाचं महत्वच कळलेलं नाही. पुनरुत्थानाचं महत्वच कळलेलं नाही. आपण फक्त दिवस पाळतात. म्हणजे काय? रविवार पाळत आहोत. आपण जसं म्हणतो ना शनिवार पाळत आहोत, तसं आपण लोक काय करतायत? रविवार पाळत आहेत. पण त्याचं खरं महत्व काय? की बाबा नवीन आयुष्यामध्ये पदार्पण केले का? ते जर केलं नाही तर मग तो आठवड्याचा पहिला दिवस आपण किती जर म्हणालो पवित्र आहे त्या दिवशी आपण उपासना केली तर ते चुकीचं आहे. मूळ मुद्दा काय आहे पुनरुत्थानाचा? नवीन आयुष्यामध्ये आपण पदार्पण केलं पाहिजे. जसा ख्रिस्त मेलेल्यातून पुनरुत्थान पावला तसं आपलं जुनं आयुष्य मरण पावलं पाहिजे, ते कबरेत गेलं पाहिजे आणि मग आपण नवीन आयुष्यामध्ये ख्रिस्तामध्ये जिवंत झालो पाहिजे. ते महत्व आहे पुनरुत्थानाचं. येशू ख्रिस्त पुनरुत्थान पावला, पण आपलं काय? पण शाबाताच्या बाबतीत येशू ख्रिस्ताना विसावा घेतला, आपणही विसावा घेतो. तो मंदिरामध्ये गेला, आपणही मंदिरामध्ये जातो. त्यानं जे केलं त्या दिवशी ते आपण करतो. त्यानं रोग्यांना बरं केलं, आपणही रोग्यांसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या बरं होण्यासाठी प्रार्थना करतो. पण येशू ख्रिस्तानं रविवारी काय केलं? तो पुनरुत्थान पावला. मग आता पुनरुत्थान पावला म्हटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? नवीन आयुष्यामध्ये पदार्पण झालं पाहिजे. आपण नवीन आयुष्यामध्ये आपण काय झालं पाहिजे? जिवंत झालं पाहिजे. मी हे म्हणत नाही की फक्त रविवारच्या दिवशी, बरं, सदोदित आपलं आयुष्य येशू ख्रिस्तामध्ये नवीन पाहिजे. जुनं ते काय झालंय? निघून गेलं, पहा सगळे नवीन झालेलं आहे. असं आपलं आयुष्य पाहिजे. पण लोक त्या नवीन आयुष्याकडं ख्रिस्तामध्ये नवीन होण्याच्या ऐवजी काय करतायत? आठवड्याचा पहिला दिवस घेतायत आणि तो दिवस येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा दिवस आहे म्हणून तो पवित्र पाळत आहेत, पण मूळ मुद्दा विसरत आहेत. तसं व्हायला. काहीच नाही, कारण की काहीच वचनात नाही त्याच्याविषयी.
ईस्टर हा शब्द आलाच कुठून? म्हणजे थोडक्यात काय की सांगायचा शब्द महत्वाचा मुद्दा असा की हे दिवस देवाने पाळायला सांगितलेले नाहीत. बर. जीवनशैली, जुनं पाप जे आहे ते पाप विरहित आयुष्य म्हणजे बॉर्न अगेन, त्याच्यामध्ये पाप नाही. नव्याने जन्म म्हणजे थोडक्यात काय की आपण पापी आयुष्य न जगता पवित्र आयुष्य जगत आहोत, त्याला म्हणायचं नव्याने जन्म. योहान याचा 3रा अध्यायामध्ये येशू ख्रिस्त निकोदिमस संती बोलत असताना त्या ठिकाणी त्या नवीन जन्माचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तो काय म्हणतो की बाबा नव्याने जन्म घेतल्याशिवाय कोणीही स्वर्गाचं राज्य पाहू शकत. मग आता निकोदिमसला प्रश्न पडला, आता नव्याने जन्म घेणं म्हणजे परत आईच्या उदरात जाणं, परत जन्म घेणं का? ते चुकीचं आहे. नव्याने जन्म म्हणजे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन बाप्तिस्मा झाला पाहिजे, पवित्र आत्म्याचा, फक्त पाण्याचा नाही, पवित्र आत्म्यामध्ये आपण नवीन आयुष्य सुरू केलं पाहिजे. त्याला म्हणायचं नवीन जीवनाला सुरुवात, नवीन आयुष्य. बर, आणखीन एक शेवटचं वचन घेऊया. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय आणि 7वं वचन. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी हा. एकत्र जमलो. बर. तेव्हा पौलाने त्याच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबून दिले. ज्या माळीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते आणि मुकुट नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता. बर, ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की त्यानं संदेश जो आहे तो मध्यरात्रीपर्यंत नेलेला आहे, कारण की तो दुसऱ्या दिवशी काय करणार आहे? प्रवास करणार आहे. बरोबर. मग आता दुसऱ्या दिवशी प्रवास करणार आहे म्हटल्यानंतर कोणत्या दिवशी प्रवास करणार आहे? नाही, त्यानं प्रचार करायला सुरुवात केली आणि तो प्रचार मध्यरात्रीपर्यंत गेला. प्रचार झाला सुरुवात कधी? त्या प्रचाराची सुरुवात झाली कधी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्यांनी आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. आता ती मध्यरात्री कुठली मध्यरात्र आहे? नाही, शाबाताची मध्यरात्र आहे का रविवारची मध्यरात्र आहे? बर, ठीक आहे. शनिवार शाबात संपलेला आहे का शाबात त्या वेळेस आहे? मध्यरात्रीविषयी बोलत आहोत. शाबात त्यावेळेस संपलेला आहे का शाबात त्यावेळेस आहे? संपलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतरची मध्यरात्र जी आहे त्यावेळेस प्रचार करत आहे पाऊल, बरोबर का? कारण की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी तो प्रवासाला निघणार आहे. म्हणजे कोणत्या दिवशी तो प्रवासाला निघणार आहे? पहिल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तो काय करणार आहे? प्रवासाला निघणार आहे. शाबाताच्या दिवशी काय लिहिलंय आपण, म्हणजे काय वाचलं की आपण तो दिवस 20व्याचा आहे, बरोबर का? म्हणजे पावलाने शाबात पाळला, पण तो आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी किंवा दुपारी काय आहे ते तो प्रवास करणार होता, म्हणजे तो त्या कामाला जाणार होता. म्हणून त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे, त्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी भाकरी मोडाव्यास ते काय झालेले आहेत? एकत्र आलेले आहेत. पण त्या ठिकाणी असं काय लिहिलंय का की तो दिवस पाळला पाहिजे किंवा त्या दिवशी भाकरी खाल्ली पाहिजे? आता भाकरी खाणं म्हणजे काय? जेवण. भाकरी मोडलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे एकत्र येऊन बसलेले आहेत. त्या ठिकाणी प्रभू भोजनाचा भाग नाही. मग जेवण तुम्ही कधी घेऊ शकता? त्यासाठी रविवारच पाहिजे का? शनिवारच पाहिजे? कोणत्या दिवशी तुम्ही काय करू शकता? जेवण घेऊ शकता. तुम्ही एकत्र कधी येऊ शकता, बरोबर ना? म्हणून ह्या ठिकाणी आपण माहिती करून घ्यायचं की 7व्या दिवसाला देवानं काय एवढं महत्व दिलं? मी दिलंय का? तुम्ही दिले का? देवानं दिले का? आठवड्याच्या पहिल्या दिवसामध्ये देवानं सांगितलंय की येशू ख्रिस्त पुनरुत्थान पावला,
प्रेषित त्या ठिकाणी अर्थ असा का की आपण पण प्रवास करायचा त्या दिवशी पावलाने केला म्हणून नाही. पाऊलन बाकीच्या प्रेषिताने त्या दिवशी भोजन केलं म्हणून आपणही करायचं असं पावलानं सांगितलंय का करायला? नाही. कळालं का? ज्या गोष्टी देवानं सांगितल्यात ना करायला त्या गोष्टी नक्कीच करूया ना आपण. त्याच्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की त्या गोष्टी आपण पाळत आहोत. मग आपण म्हणतो की देवाच्या आज्ञेत आपण आहोत. मग आपण म्हणू शकतो की आपण देवाच्या वचनामध्ये आहोत, देवाच्या वचनानुसार चालत आहोत. जर देवाच्या वचनामध्येच नाही, स्वतःच्या इच्छेनुसार चालत असेल तर आपण देवाच्या इच्छेनुसार जात नाही. आपण न्याय केला पाहिजे. लोक फक्त असं म्हणायला नको की 7व्या दिवशी बोलतात, आठवड्याच्या पहिल्या दिवशी का बोलत नाही? आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी पण आपण बोललं पाहिजे आणि विचार विनिमय केला पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे की आठवड्याचा पहिला दिवस आपल्याला देवाने पाळायला सांगितला आहे की नाही. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.